वैजापूर तालुक्यातील भायगाव गंगा या ठिकाणी जिल्हा परिषद आदर्श शाळेचे शिक्षक मुख्यालयी राहत नसल्यामुळे शाळा कधी भरते आणि कधी नाही यावर मुलांना विचारणा केली असता शाळा ही परिपत्रकानुसार भरत नाही असे आढळून आले आहे। मग ही शाळा आदर्श शाळा कशी असा प्रश्न उपस्थित होतोय। या सर्व प्रकरणावर शिक्षणाधिकारी लक्ष घालतील का आणि मनमानी करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई होईल का असा प्रश्न आता जनतेतून उपस्थित होत आहे। जिल्हा परिषदेच्या शाळा शिक्षकांच्या मनमर्जीप्रमाणे भरत असून आदर्श शाळा असलेल्या शाळेमध्ये देखील आता शिक्षकांनी आपली मनमर्जी सुरू केली आहे। वेळेचे कुठलेही बंधन न पाळता जेव्हा मनात येईल तेव्हा शाळेत येणे आणि काही वेळा मुलांचे पाठांतर शिक्षण घेणे आणि वेळेपूर्वी घरी निघून जाणे हे प्रकार सातत्याने घडत आहे। यासाठीच आमचे प्रतिनिधी यांनी काल प्रत्यक्ष शाळेत उपस्थित राहून याचा आढावा घेतलाय। यावेळी अनेक शिक्षक सकाळी अवेळी शाळेमध्ये मनमर्जीप्रमाणे येत असल्याचे प्रत्यक्ष दिसून आले। या प्रसंगी त्यांना विचारणा केली असता यावेळी उत्तर संभाजीनगर वरून येतो, लांबून यावे लागते अशी विविध कारणे शिक्षकांनी दिली। यावेळी विद्यार्थ्यांना देखील विचारणा केली असता त्यांच्या सांगण्यातून अनेक वेळा शाळा अवेळी भरते असे उत्तर आले। या प्रसंगी मुख्याध्यापक वेळेवर उपस्थित होते, परंतु शिक्षक आपापल्या सोयीनुसार शाळेमध्ये येताना दिसून आले। मुख्याध्यापक यांना देखील विचारले असता त्यांनी देखील गोलमोल उत्तर देऊन उत्तर देण्याचे टाळले आहे। अशा प्रकारे शिक्षकांच्या मनमर्जीप्रमाणे आदर्श शाळा भरत असून जेव्हा प्रशासनाने शिक्षकांना आदेश दिले आहे की शिक्षकांनी मुख्यालयात राहणे बंधनकारक आहे, परंतु असे कोणतेही शिक्षक करत नाही। शिक्षक हे मुख्यालयात राहत नसून बाहेर गावाहून येणे जाणे करत असल्यामुळे शिक्षक वेळेवर उपस्थित राहत नाहीत आणि असे प्रकार नित्य नियमाचे झाले आहेत। तेव्हा आता अशा शिक्षकांवरती शिक्षण विभाग काय कारवाई करेल हे पाहणे आता गरजेचे आहे। दीदी, आज शाळा कितीला राहती? 12 वाजेला राहते। भरती कितीला? भरती 9 वाजता। 9 वाजता? शनिवारी कितीला? 10 वाजता भरती। शनिवार आज शनिवार आहे ना? मग शनिवारी कितीला भरती? शनिवारी लवकर भरते। लवकर तरी सांग ना, कितीला भरती लवकर? 9 वाजता। बरं, ठीक। आता हे मुख्यमंत्री मध्ये चालू आहे स्वच्छ सुंदर शाळा। आजचं टायमिंग किती आहे का शाळेचं? कोण होतं आजचं? आजचा का 8:30 8:30 ते 12:30 8:30 ते 8:30। मग अजून बी शाळा भरली नाही। किती वाजले? आम्ही 8ला ठेवली। 8:51 8:51। मग आता 9 वाजून राहिले, जवळपास 7चं शाळा भरायला पाहिजे होती। आदर्श शाळा म्हणल्यावर भरायला पाहिजे ना आज। प्रतिनिधी रमेश नेटके, NTV न्यूज मराठी, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर।